विना हेल्मेट वाहन चालवणे पडले महागात, 5,000 चालकांना दणका। विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांविरोधात रायगड पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे। 29 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 5,541 चालकांना दणका देण्यात आला आहे। त्यांच्याकडून 55 लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। त्यामुळे विना हेल्मेट वाहन चालवणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे। विना हेल्मेट वाहन चालवल्याने डोक्याला दुखापत होऊन अनेक वेळा चालकाला मृत्यूला सामोरे जावे लागते। जिल्ह्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षात 110, जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये 104 असे 2 वर्षात 214 जणांचा मृत्यू झाला आहे। तसेच जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत 175 अपघात झाले। त्यामध्ये 64 जणांचा मृत्यू झाला असून 170 जण गंभीर जखमी झाले आहेत। तसेच 51 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यावर जागेवर मृत्यू होण्याची भीती निर्माण झाली आहे। अपघातामुळे जागीच मृत्यू होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी पाऊल उचलले आहे। मोटार अपघातामध्ये मयत झालेल्यांची संख्या अधिक आहे। विना हेल्मेट प्रवास केल्याने मृत्यू झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे। अपघाती मृत्यू रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष मोहिमेवर भर दिला। जिल्ह्यात 29 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत 5,541 चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून 55 लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे। 2025 मध्ये जानेवारी ते मार्च या 3 महिन्याच्या कालावधीत 535 आणि 2026 मध्ये जानेवारी ते मार्च 1,920 चालकांविरोधात कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे। जिल्ह्यात विशेषतः महामार्गासह अन्य ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून या कारवाईने बेशिस्त चालकांना दणके देण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।